पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयी सुरुवात करताच संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे उमेदवार नितीन पाटील हे बिनविरोध निवडून आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जल्लोषात कार्यकर्त्यांनी हा ऐतिहासिक क्षण साजरा केला। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृत निकाल जाहीर करताच भाजप कार्यालयाबाहेर जल्लोषाला उधाण आले। भाजपचा विजय असो, पुन्हा एकदा कमळ फुललं अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। मिठाई वाटप, फुलांची उधळण आणि एकमेकांचे अभिनंदन करत हा क्षण अविस्मरणीय बनवण्यात आला। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, ज्येष्ठ नेते नंदू पटवर्धन, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नितीन पाटील यांना बिनविरोध निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। या विजयामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा आत्मविश्वास अधिकच वाढला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे। हा विजय म्हणजे विकासाच्या राजकारणावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। नितीन पाटील यांच्या विजयाने पनवेलमध्ये भाजपची घोडदौड सुरू झाल्याचे चित्र असून पुढील लढतीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागले आहेत। आनंद हा निश्चितच आहे। भारतीय जनता पक्षाच्या विजयाची ही नांदी आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार गेले 5 वर्ष जे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महापौर असतील, आमचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील टीमनी जे काम केलं, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने या महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी जे प्रयत्न केले त्याचाच भाग म्हणून आज या इथे माझी बिनविरोध निवड झालेली आहे। मी सर्व जनतेचा खरं शतशः ऋणी आहे, आभारी आहे आणि भारतीय जनता पार्टी निश्चितच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर असतील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी असतील, आमदार महेशजी बालदी साहेब असतील आणि आमचे सभागृह नेते परेश ठाकूर असतील यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण महानगरपालिकेत प्रचंड बहुमताने आम्ही निवडून येऊ याचा विश्वास मला आज वाटतो। या विजयाचं श्रेय कोणाला द्या? या विजयाचं श्रेय भारतीय जनता पक्षाच्या संघटनेला मी देईन। आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी जे सर्वांगीण विकासासाठी जे प्रयत्न केले, परेश ठाकूर साहेब यांनी जे या महापालिकेसाठी वेळ खर्ची केला, त्यांना मी या विजयाचं श्रेय देईन।